शेतकरी मित्रांनो, आता भरपूर शेतकरी मित्रांची आता कपाशीची लागवडीसाठी पूर्व मशागत चालू आहे. काहींच्या सऱ्या काढायचं काम चालू आहे, काहींच्या सऱ्या बी तयार होऊ राहिल्या. आता 20 मे ते 25 मे दरम्यान कापूस या वाहनाची म्हणजे कपाशी लागवड चालू होणार आहे कॉटनची. काही शेतकरी मित्र जूनच्या पहिल्या हप्त्यात बी लावणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे एकदम दमदार आवरेज आणि रोगाला कमी बळी पडणारी अशी व्हरायटी लावायची. आणि कलिंगड आणि खरबूज जे रमजान मध्ये 2026 मध्ये आपल्याला नोव्हेंबर मध्ये जी लागवड करायची, त्या हिशोबाने बी आपल्याला वाण निवडायचं आहे. म्हणजे जो लवकर हार्वेस्ट होणारा वाण, त्या ठिकाणी आपल्याला त्या वाहनाची निवड करायची. आणि मागच्या वर्षी 2025 मध्ये ज्या वाहनाला एकदम पसंती राहिली आणि एक नंबर आवरेज जे मिळालं, एवढा पाऊस असून सुद्धा 15 क्विंटल, 16 क्विंटल, 17 क्विंटल पर्यंत आवरेज मिळालं, ते वाण आपल्याला लावायचं आहे. आणि इतर भरपूर भारी वाण होते मागच्या वर्षी 2025 मध्ये, ते परफॉर्मन्सला एकदम कमी पडले, एकदम अल्पच आवरेज मिळालं. आणि ज्या ज्या शेतकरी मित्रांची आपल्या मार्गदर्शनाखाली ह्या वाहनाची म्हणजे त्या वाहनाची आपल्या मार्गदर्शनाखाली जे 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 प्लॉट होती, तिला 15 ते 18 क्विंटल पर्यंत आवरेज मिळाले. तो वाहन म्हणजे आपल्याला तुलसीची कबाडी. कबाडी व्हरायटी ही एक नंबर चालली मागच्या वर्षी 2025 मध्ये, आणि इतर वर्षी बी छानच आवरेज उत्पन्न निघालेलं आहे. तर एकदम छान अशी व्हरायटी. आणि ज्या ज्या शेतकरी मित्रांना आवरेज आणि रोग कमी येणारी व्हरायटी म्हणजे कबड्डी, आणि दोन व्यासण्यामध्येच प्रॉपर दोन व्यासने एकदम आवरेजचे निघून जातात, ती स्टेजने करायची नाही, ती शेतकरी मित्रांनी ठरवायचं आहे. पण दोन व्यासण्यामध्ये एकदम फायनल रान आपलं मोकळं होतं. आगास तुम्ही कांदे करू शकताय. आणि कलिंगड आणि खरबूज ज्या रमजानच्या वाड्या लावायच्या, तिथं 100% तुम्ही तुलसीची कबड्डी ही व्हरायटी लावा. निश्चित आपलं रान लवकर खाली होणार आहे. आणि आपल्याला रमजानमध्ये कलिंगड आणि खरबूजच्या वाड्या लावायला निश्चित संधी मिळेल.